मुंबई प्रदेश कार्यालय येथे भोकरदन अल्पसंख्याक तालुका अध्यक्षपदी इसरार खान पठाण यांची नियुक्ती। पक्षाच्या कार्याध्यक्ष सौ सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली संघटनात्मक बैठकीदरम्यान भोकरदन जाफराबाद मतदारसंघाचे माजी आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे यांच्या शिफारसीनुसार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, महाराष्ट्र अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष अफजल फारूक यांच्या हस्ते सोमवार रोजी इसरार खान दरबार खान पठाण यांना भोकरदन अल्पसंख्याक तालुका अध्यक्षपदाचा नियुक्तीपत्र देण्यात आले। इसरार खान पठाण हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असून अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांवर सातत्याने काम करत आहेत। या नियुक्तीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच भोकरदन परिसरातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले। यावेळी पठाण यांनी सांगितले की पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवून अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे। नियुक्तीपत्र स्वीकारताना इसरार खान पठाण समवेत पक्षाचे ओबीसी प्रदेशाध्यक्ष राजापूरकर, युवा प्रदेशाध्यक्ष शेख महबूब, प्रदेश कार्याध्यक्ष डॉक्टर मुजाहिद खान, कार्याध्यक्ष वारिस पठाण, प्रदेश उपाध्यक्ष समद बागवान, शमीम अहमद, प्रदेश सचिव रहमान पठाण, पक्षाचे मुंबई विभागीय निवडणूक प्रभारी सहअध्यक्ष सोहेल सुभेदार, ओबीसी सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष संजय काडबांडे, अल्पसंख्याक उपाध्यक्ष सलीम वाहेगावकर, जालना अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शेख फारूक, जालना शहर व ग्रामीण अल्पसंख्याक जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष गौस खान सय्यद आणि आरिफ, सर्व तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज्यभरातील इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, अशी माहिती नवनियुक्त इसरार खान पठाण यांनी दिली। न्यूज रिपोर्टर जाबेर हुसेन पठाण, इंडिया न्यूज पल्स, जालना।